श्री स्वामी समर्थ. नारळी पौर्णिमा म्हणजेच रक्षाबंधन हे उद्या शुक्रवारी आलेले आहे. नारळी पौर्णिमा ही श्रावण महिन्याची पौर्णिमा असते. या दिवशी काही पदार्थ खाणे हे कटाक्षाने टाळावे. काही भाज्या या घरामध्ये अजिबात बनवू नयेत, अन्यथा माता लक्ष्मी नाराज होते आणि आपल्या घरातून निघून जाते. या दिवशी काही भाज्या या आपल्याला घरामध्ये अजिबात बनवायच्या नाहीत. तर अशा कोणत्या भाज्या आहेत तर त्यापैकी मांसाहार जो आहे तर तो आपल्याला घरामध्ये अजिबात बनवायचा नाही. मांसाहाराचं सेवन आपल्याला या दिवशी टाळायचं आहे. मांसाहार जेव्हा आपण करतो तर त्यावेळेला आपल्यामध्ये नकारात्मकता वाढीस लागत असते. आपल्यामध्ये चिडचिडेपणा वाढतो. मांसाहार जो आहे तर तो तामसिक अन्न मानलं जातं. त्यामुळे आपल्याला मांसाहार जो आहे तर तो घरामध्ये करणे आणि मांसाहार आपल्याला सेवन करणे तर हे सुद्धा टाळायचे आहे. त्याचप्रमाणे आपण जर मांसाहार या दिवशी करत असू तर याचा नकारात्मक परिणाम जो आहे तर तो आपल्या कुंडलीवरती सुद्धा होत असतो. त्यानंतर आहे ते म्हणजे आपल्याला आपल्या घरामध्ये आपण ज्या भाज्या बनवतो तर त्यामध्ये कांदा लसणाचा वापर जो आहे तर तो करायचा नाही. शास्त्रामध्ये असे म्हटले आहे की प्रत्येक खाद्यपदार्थाच्या सेवनाचा माणसाच्या स्वभावावरती, प्रकृतीवरती आणि मानसिकतेवरती परिणाम होत असतो. या दिवशी आपला आहार, आपलं आचरण हे सात्विक असावे असे शास्त्र सांगते. कांदा लसूण हे तामसिक अन्न आहे आणि याच्या सेवनामुळे चिडचिडेपणा, तापटपणा वाढतो. शास्त्रानुसार धार्मिक विधीसाठी आपण जे जेवण बनवत असतो तर यामध्ये सुद्धा कांदा लसणाचा वापर निषिद्ध सांगितलेला आहे. देवासाठी जो नैवेद्य आपण बनवतो यामध्ये सुद्धा कांदा लसणाचा वापर आपल्याला करायचा नाही. त्याचप्रमाणे जो भोपळा आहे, लाल भोपळा असेल, दुधी भोपळा असेल तर ही सुद्धा भाजी आपल्याला या दिवशी घरामध्ये बनवायची नाही. या दिवशी शक्यतो आपल्याला आंबट पदार्थ, दही, लोणचे तर हे खाणे सुद्धा आपल्याला टाळायचे आहे. तसेच इतरांनी दिलेल्या वस्तू ज्या आहेत तर त्या खायच्या नाहीत. खास करून आपला जो शत्रू आहे तर अशा व्यक्तीकडून जर आपल्याला काही खायला दिलं गेलं, म्हणजे बघा आपल्याला माहीत असतं की अमुक अशी एक व्यक्ती आहे ज्या व्यक्तीला आपले चांगले झालेले बघवत नाही. अशी व्यक्ती जर तुम्हाला या दिवशी आग्रह करून पांढरी खीर किंवा पांढरी मिठाई खायला देत असेल तर तुम्हाला ती अजिबात घ्यायची नाही. जर तुम्हाला ती प्रसाद स्वरूपामध्ये दिली गेली तर तुम्ही ती घेऊन झाडाखाली ठेवू शकता, परंतु आपल्याला ती खायची नाही. तर अशा प्रकारे ज्या पांढऱ्या वस्तू असतात तर त्यासुद्धा खास करून आपल्या शत्रूकडून घेऊन खाणे टाळायचे आहे. आता तुम्हाला जर मंदिरामध्ये प्रसाद दिला तर तो तुम्ही खाऊ शकता. त्याचप्रमाणे जर तुम्हाला एखादी व्यक्ती, ज्या व्यक्तीबद्दल आपल्याला संशय आहे, अशी व्यक्ती जर या दिवशी चहा कॉफीसाठी तुम्हाला बोलावत असेल तर तुम्हाला चहा कॉफी पिणे सुद्धा टाळायचे आहे. तसेच खाऊचं जे पान आहे, लवंग, हिरवी वेलची तर या पदार्थांवरती नकारात्मक क्रिया पटकन होत असतात आणि म्हणून आपल्याला या गोष्टी जर अशा व्यक्तीकडून दिल्या गेल्या तर हे खाणं आपल्याला टाळायचं आहे. या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये सुद्धा काही नियमांचं पालन जे आहे तर ते करायचं आहे. काय करायचं आहे तर या दिवशी आपल्याला काळ्या रंगाचे कपडे जे आहेत तर ते परिधान करायचे नाहीत. त्याचप्रमाणे या दिवशी आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचा कलह, वादविवाद या गोष्टी आपल्याला करायच्या नाहीत. या दिवशी केस कापणे, त्याचप्रमाणे नखे कापणे तर हे सुद्धा आपल्याला टाळायचं आहे. या दिवशी आपल्याला जेवढं राहता येईल तर तेवढं सात्विक राहायचं आहे. चामड्याच्या वस्तू परिधान करून आपल्याला कोणत्याही देवतेचं दर्शन जे आहे तर ते आपल्याला करायचे नाही. त्याचप्रमाणे अन्नाचा अपमान आपल्याला करायचा नाही. माता अन्नपूर्णेच्या कृपेने आपल्याला 2 वेळेचं जेवायला मिळतं आणि अन्नाचा अपमान केल्यामुळे अन्नपूर्णा देवीचा अपमान होत असतो, म्हणून अन्नाचा अपमान आपल्याला करायचा नाही. त्याचप्रमाणे कोणत्याही व्यक्तीला वाईट बोलायचे नाही. कोणाचाही आपल्याला अपमान करायचा नाही. कोणीही आपल्याकडून दुखावलं जाईल तर असं आपल्याला वागायचं नाही. तुमच्या दारामध्ये जर कोणी आलं तर त्याला काही ना काही खायला द्या. जर आपल्या दारामध्ये गोमाता आली तर आपल्या घरामध्ये जे काही आहे, भाकरी असेल, पोळी असेल तर ती आपल्याला त्या गायीला द्यायची आहे. कारण गोमाता दारामध्ये येण्याला सुद्धा भाग्य लागतं. फक्त नशीबवान लोकांच्या दारामध्ये गोमाता जात असते. त्यामुळे तिला तसंच हाकलून आपल्याला द्यायचं नाही, तर गोमातेला आपल्याला काही ना काही खायला द्यायचं आहे. त्याचप्रमाणे दारामध्ये कुत्रा आला तर त्याला सुद्धा काही ना काही खायला द्यायचं आहे. या दिवशी आपल्या घरातील काही वस्तू ह्या इतरांना अजिबात देऊ नयेत, अन्यथा माता लक्ष्मीची कृपा आपल्यावरती राहत नाही. या दिवशी उदार पैसे हे आपण इतरांना देऊ नयेत. पौर्णिमा तिथी ही माता लक्ष्मीला समर्पित असते, म्हणून या दिवशी उदार पैसे देणे टाळावे. आपल्या नात्यातील एखादी व्यक्ती किंवा मित्रपरिवारातील एखादी व्यक्ती या दिवशी आपल्याला पैसे मागत असेल तर आपल्याला स्पष्टपणे नाही म्हणायचं आहे. त्याचप्रमाणे या दिवशी आपले सोन्याचे किंवा चांदीचे जे अलंकार आहेत तर ते इतरांना देऊ नयेत. बऱ्याच वेळेला आपले दागिने हे आपल्या मैत्रिणींना आवडतात आणि आपण ते
तात्पुरते त्यांना देत सुद्धा असतो, परंतु पौर्णिमेच्या दिवशी मात्र हे करणे आपल्याला टाळायचं आहे. आपल्या घरातील दही असेल, तेल असेल, दूध असेल तर हे तिन्ही सांजेच्या वेळेला इतरांना चुकूनही देऊ नये. त्याचप्रमाणे आपल्या घरातील केरसुणी म्हणजे झाडू काही जरी झाले तरी सुद्धा पौर्णिमेच्या दिवशी आपली केरसुणी जी आहे तर ती इतरांना देऊ नये. केरसुणीला आपण माता लक्ष्मीचेच स्वरूप मानत असतो. तसेच लक्ष्मीला प्रिय असलेल्या वस्तू जसं की लवंग, वेलची तर ह्या वस्तूसुद्धा इतरांना देणे टाळायचे आहे. आपण वापरत असलेला पेन किंवा आपण जे घड्याळ घालतो तर ते घड्याळसुद्धा कधीही इतरांना देऊ नये. तसेच सौभाग्यवती महिलांनी कोणताही आपला सौभाग्य अलंकार हा इतर सौभाग्यवतीला देऊ नये. असे केल्याने आपले जे सौभाग्य आहे तर ते तिच्याकडे जाते आणि तिच्याकडचे दुर्भाग्य आपल्याकडे येते. त्यामुळे सौभाग्यवतींनी आपले सौभाग्य अलंकार इतर महिलेला देऊ नयेत.